अरे येतो मी म्हटलं, वावरातून येतो. बाबा, ओ बाबा, काम आहे काही वावरात जायचं? योगिता, हे पकड प्लेट. बाबा वावरात चालले वाटते. बाबा, काय रे गड्या? राजू, बाबा कुठे चालले? कुठे नाही रे, म्हटलं वावरातून चक्कर मारून येतो. काऊन? काऊन? काय काम आहे बाबा? एवढा खोकला आहे, सर्दी आहे, काल ताप होता, आता आज लगे वावरात जायचं काय काम आहे? बाया आहेत का? नाही नाही, बाया घ्या काही नाहीत रे. म्हटलं वावरातून चक्कर मारून आले बाबू, काही ते समजते कुठे वयन फुटलं का, काय झालं, पीक कसं निघालं नाही निघालं. रात्री पाणी लय जोरात आलं बाबू, धापटलं असेल पीक. मी तू म्हणतो लयच धडधड आलं ना बा. 2-2 वाजता रात्री लय लय जोरात आलं पाणी. मला जागच होता ना, म्हटलं पाहून येतो जरा वावरातून. वावरात गेलं की जरा माहित पडते. काही नाही बाकी, काही काम नाही जायचं. मग वावरात रात्री पाणी आलं तर जे झालं ते झालं. तुम्ही गेल्यानं काय होणार आहे? पहिलं खोकला बसून नाही राहिला, सर्दी. काल ताप होता माहित नाही का तुम्हाला? आज डबल वावरात जसा आणि असा वातावरण खराब आहे, काही काम नाही वावरात जायचं, डबल ताप येईल. राहू द्या बरं. अरे गड्या, आता तू जात नाहीस, मुले जाऊ देत नाहीस, एवढाले वावर का पीक का बेवारच पडू देतं का वावरात गेला मालक की वावर बोलते म्हणलं मालका संग सांगते ती अळान झालं, ती चुकेना निघाला, या इचवाली उचला लागते, हे सबन सांगते. तुला इचू समजते का? हो माहिती काय? तर तू किडा असते मोठाच्या मोठा, माहित नाही का मला एवढा मोठा इचू डसते माणसाले, माहित आहे? वाटलोच मले. अरे तो इचू न्यारा, एक गवत आहे, त्या गवताचं नाव आहे इचू. कोई कोई तुला वावरातच जात नाहीस तर इचू म्हणजे काय? ते काय वावरात एवढा इचू उचला लागतो का हातानं? अरे गवत आहे, त्याचं नाव आहे इचू. ह्या पाण्या पावसाचं जर निघालं ना की अरे पावर पोळीत पाडते ते, काय नस मरत नाही ते. जरा कमी असलं तर उपटून बाहेर टाका लागते वावराच्या, नाही जती टाकशील तर ते लागते डबल. तुला इचून या इचवातला फरक असतो माहित नाही? तो विंचू हा इचू. काय करतो तू वावरात जाऊन? मी मी पाहतो, येतो चक्कर मारून. तुम्ही टेन्शन नका घेऊ, तुम्ही नका जाऊ पहिले. तुम्ही गेले की मुकेणार आहे, काही ना काही करतच राहता. अजून बिमार पडसान बाबा. काय सांगू जाऊ नका म्हटलं, मी जातो. काय करावं लागते वर अजून 5 लागते ना फक्त, कसं काय आहे? तू बी चाल जो आता. राहू दे आता, वावरातलं ते चपलान बुटच भरतीन बाबा. बघसो खाशीन अजून घरी आला तर मायचं हेच भरलं मला, बुटच भरला मला, ढमकत झालं. मग जातो, वातावरण चांगलं झालं की आता येतो मी चक्कर मारून. काय नाही झालं मुले, सर्दी खोकलेलं का घरी बसू तसं पेरण्याच्या टाइमले असं या घाती शेतकरी घरी बसत असते का बाबा सर्दी खोकल्यानं? काही बोलतो का? हाच तर मेन टाइम आहे. आता पीक निघते, त्या पिकाची काळजी घ्यायला लागते, तर कुठे ते पुढे उतरते मग काही ना काही. आता शेतकरी घरी नसते राहत, हे काय रे सर्दी खोकला यानं काय होते, कोणती बिमारी आहे अशी? झालं घेतल्यानं ते गोया, आता आरामच पडतील. तसंही बाबू हे काय सर्दी 2-4 दिवसाच्या पहिले जातोच नाही. त्याचं काही दिलं का बसून काय, मी का बसू का वाका अंगावर घेऊन निघून? काही बी सर्दी आहे काय होऊन राहिलं, सर्दी आहे तर ते काय चालतेच आहे. बरं येतो मी. अजून ठोक दिकाला तर मला जायला भेटणार नाही, मग कसं ठोकाला की जाता येणार नाही अजून. थांबा आता बाकी तुम्ही चक्कर मारून. मी जातो म्हटलं ना, मी सध्याच जाऊन येतो. जा तुम्ही घरात. मी आता जातो आणि पाहून येतो वावरातून, चक्कर मारून येतो. तो चक्कर मारण्यात मा चक्कर मारण्यात फरक आहे राजू. चाल तू बी चाल माझं, चालतं का? तुम्ही घरी राहा, मी जातो म्हटलं ना. मी हाव ना बाबा, मी करतो ना. मग येते समजते ना मला. ते काय ते इचू निंचू ते काही नाही. ते काय ते बाहेर सांगितलं एकदा निंदेली की सपनी निंतात बाया. त्याचं नका टेन्शन घेऊ तुम्ही. ते काय एकदा वावर करणं हातात घेतले कोणालाही समजते ते. आता तुम्ही करता म्हणून मी त्यात जास्त लक्ष घालत नाही. मी हाव ना. तू किती दिवस आहेस रे बा. आता तिकडे चालले गेले तुम्ही की मग ते वावर आपले, आपला मळा, आपले ढोर, आपले वासर, आपण. तुमची दुनिया न्यारी आहे बापू, शिकेल सौरेल लोकांची. आमची दुनिया न्यारी आहे. एवढं मोठं कमावलं, एवढं मळा घेतला, वावर घेतलं, ते का आता सोळा वाटते का बाबू असं बेवारस? तू जाशील तिकडे मुंबईत जातं का, पुण्यात जातं का, कुठे जातं बाबा? तुम्हाला नोकऱ्या लागतील तर ते तुम्ही जासाल. म्हणून तुम्ही तिकडे गेले म्हणून आम्ही कसं काय सोळा लय त्यानं जमा केलं रे राजू. सोपं नाही, सोपं नव्हतं, लय बिकट गेलं जमा करेल. आता ते सांभाळायला लागेल ना बा रे. बाबा मी कुठे गेलो तरी पण काय मी काय वावराकडे लक्ष देणार नाही काय? मी वावराच्या इकडे लक्ष देतो. तुम्ही पहिले तुमच्या तब्येतीच्या इकडे लक्ष द्या, ते बाकीचं सोडून द्या. तुमची तब्येत महत्वाची. ते काय आहे, गड्याला सांगितलं की गडीचे ते चक्कर. मी रामदास भाऊले बोलवून आणतो, रामदास भाऊले पाठवतो चक्राले. तुम्ही जाऊ नका बरं, व्हा बरं घरात. नाही सांगितलं ना म्या, नाही म्हणजे नाही, व्हा घरात. मी रामदास भाऊले आवाज देतो, तेली म्हणतो चक्कर मारून. तेली तर समजीन ना. सांग काय करावं आता. व्हा घरात. मी भाऊली बोलावतो, त्या भाऊली पाठवतो मी. ऐकत जा बरं बाबा तुम्ही. वातावरण पहिलेच खराब आहे, जडीचं वातावरण झालं सारं. तसंच तुम्हाला सर्दी खोकला आला ना, त्यात वावरात जाता काम. दे त्याला आवाज दे मग.
पाय तू घरी आहे का कोठ्यात आहे तर आलाही नाही लेख कोणपासून इकडे. ढोरं सोडले नाही सोडलेले कारण बाहेर बांधा लावा लागत होते त्याला जरा उघडलो तर अंदर अंदर लय चिडचिड होतात ना रे ढोरं वासरे रातभर येतात तीच. तर आता जसं उजाडलं की बांधतो म्हणा त्याला बाहेर. जरा मुकळे ढोरं बांधले की बरं राहते ते शेणगिन काढून ते जाळून काढायला लावतो त्याला समजा. त्याला सांग आज बाबाची तब्येत नाही म्हणा बरोबर तर करा म्हणा तेवढं नाही तर शेण काढत नाही तो. बरं बरं मी सांगतो त्याला. तुम्ही अंग टाका बाबा. हो आता अंगच टाकतो ना आता तू जाऊच देत नाहीस वावरात. मग आता काय आता निजून राहतो त्याच्यापेक्षा. हा जा नि जा. ओ बा तू जाय बरं रामदासले पाठव बरं वावरात. चाललो ना भाऊच्या तिकडे चाललो मी. हा राजू. हा बाबा. हे म्हटलं कुठे चालले तुम्ही तिकडे. कुठे बाबा. आता तुला का माहित नाही का. हा ते सुनबाई नोकरीचं पाहतो म्हणते ना तर मग आता तिला गावात तर काही नोकरी लागत नाही. तर तुम्ही तिकडेच जाता ना मुंबईला जाता का पुण्यात जाता का अजून कुठे जाता म्हटलं. आणि काही जाता म्हटलं आताच जाता का रे. नाही बाबा सध्याच नाही जात. ते ते म्हणे ते नोकरीचं तिचं. पण तिला म्हटलं पहिले काय म्हटलं चालू वर्क फ्रॉम होम होतं अशिनचं मत असेल तर जर नाही जमलं तिचं तर मग जाईन. पण सध्या नाही जात. महिनाभरानं पाहतो ना कारण काय पाहिला गेल्या गेल्या नोकरी लागत असते का बाबा. नोकरी लागणं का तोंडाची गोट आहे का. तो आपच तेव्हा इंटरव्ह्यूचं काही असलं तर ते काय बाबा एकटी जाते एकटी येते. ते बँकॉकला राहिलाय हैदराबादला राहिलाय तिला काय जाणं येणं. ते आपच इंटरव्ह्यूला की जाईन इंटरव्ह्यू देऊन येईन तिचा. मग जेव्हा फिक्स झालं तेव्हा पाहू मग. नाही रे सुनबाईला काही एकटील धाडतं का. पहिली गोटण्यारी होती बाबू आता गोटण्यारी असते. लग्न झालं आता एकटील नको धाडू तिले. तू जाजू सांग पहा तुमच्या हिशोबानं. मग आता ते दोघही जण जासान. आता लोक बाबू तू एकला होता पोराच्या खोलीत राहाय का तिकडे कसंही राहाय काही वाटे ना. आता सुनील घेऊन जाशील पहिली घेऊन जाशील तर बाबू फ्लॅटचं पाहा लागत होतं तर ती कसं काय तर इकत घेशील तर इकत घे काही घोर नाही. हा मी टाकतो पैसे. नाही तर भाड्यानं घे सांगता भाड्यानं घ्या तुमच्या सोयीनं जसं तुम्हाला काय वाटते तसं. फक्त कसं तिला एकटीला नको पाठवू बाबा. नाही बाबा साजरं नाही लागत. तू जाजो सांग म्हटलं ते तुझी आई सांगे मला जातात जातात. मला असं वाटलं तुम्ही जसे 5-6 महिने राहायचा इकडे मग जासा. नाही नाही जा जा तसं तू काही नाही बरं तू इकडलं टेन्शन नको घेऊ. इकडलं काही नाही इकडलं काय आहो आम्ही मस्त. तुला बी नोकरीचं पाय बाबू. हा ते जाऊ दे कॅनडातलं डोक्यातलं काढून टाक. आपल्या अति जमलं तर पाय सुनबाई सारखं. हा मुंबईत पहा पुण्यात पहा नागपुरात गिगपुरात पहा नसते का असं जवळपास नाही का कुठे तिकडेच जावं लागते का मुंबई पुण्याच्या तिकडे. नाही जसं जवळ असली की मग बात येणं जाणं होत जाईन. आम्ही बी येत जाऊ. लय दूर असली की मग तुम्ही बी असाल ना लवकर लवकर सुट्ट्याच नाही भेटत ना मग आम्हाला जमणार नाही मग इतक्या दूर येणं. जवळपास असले तर मग कसं आम्ही येत जाऊ. पाय बापा तुमच्या हिशोबानं तसं काही नाही. इकडलं तू टेन्शन न घेऊ. जती लागेन तर ती जा नोकरीचं काय आपल्या घरची आहे बाप्पा. जती लागेन तर ती जा फक्त मामन नाही दोघे जण संग राहा. एकटी त्या पुरीला कुठे पाठवू नको साजरं नाही ते. तू बी तिच्या संगत जाजो बापा. बाकी इकडलं काही टेन्शन नको घेऊ तू. काही जात तर पहिले सांग जा फक्त 8-10 दिवस आधी. जसं जा जा टेन्शन नको घेऊ तुझा. हाव आम्ही इकडे इतके दिसले तर राजू जात जाय येत जाय काही वाटे नाही. आता बी माहित आहे ना सुनबाई नोकरी करते ते नोकरी करणार आहे. हे दोघं जातीलच असं माहित होतं ना तरी बी हे मन लेखाचं लय हलकट आहे. सारथी आहे मन. आता असं वाटते की येणं अतिच राव अतिच लेकरं बाकरं सून पोरग एवढी मोठी प्रॉपर्टी सगळं इकडे लक्ष द्यावं आपण मस्त असं आता निवांत रिटायरमेंट घ्यावं. मन लय हलकट आहे. काही बी आशा ठेवते नाही नाही ते शिकले सवरले ते नोकऱ्या करतीलच बापा. आपण वावरं घेतले म्हणून ते का बसतील का आपले वावरं करत. नाही नाही माहित आहे मले इतक्या दिवस राजू जात जाय काही वाटे नाही लेख. आता जसं सुनीली बी घेऊन चालले दोघही जातात. मन लेखाचं मन लयच हलकट आहे. काहीच्या आईसाठी तुटते. आज लोक गेला नाही का तो नोकरी करायला कॅनडात होता तो भारतात नाही भारताच्या बाहेर होता. तरी बी लेखाचं एकटं एकटं वाटलं नाही. आशा होती की येतेच पोरग वापस. पण आता असं वाटते दोघही जातात तिकडे नोकऱ्या करतील तिकडेच घरदार घेतील तिकडेच राहतील. इकडे येतील का नाही येतील गावात मायबापाच्या भेटीले. बाबाले काय वाटून राहिलं मी गेलो नाही पाहिजे असं वाटून राहिलं का बाबाले. नाही कालही तसेच म्हणत आले आजही तसंच म्हणून राहिले. पण बाबाला तर माहित होतं ना मी चाललो मी जातो हे साऱ्यांनी माहित होतं की मी ती राहणार नाही.
मग लग्नाच्या वेळेस तेच सांगितलं होतं की मला नोकरीवाली पोरगी पाहिजे, मला नोकरीच करू द्यायची आहे तिले. मग नोकरी तर काही गावात लागणार नाही हे बाबाली माहित होतं, मी जातो. मग आता कोण बाबा असे नाराज होऊन राहिले, माझा असा विषय निघाला तर. आता एवढे दिवस तर मी जात जाऊ तर मला तर उलट हाकलून देत. नोकरी करणं शिकल्या काय साठी, नोकरी पाहणं अतिच बसतं का. पण आता मी जातो म्हणतो योगिताला घेऊन, तर आता ते नाराज होऊन राहिले. उदास चेहऱ्यानं मला विचारतात कुठे जातो बाबू. मला समजतच नाही ना बाबाचं. आज लोक मला म्हणत नोकरी कर नोकरी कर, आता मला म्हणतात कुठे जातो. काय म्हणजे खरं ना, आई बाबाला ओळख नाही जरा कठीणच आहे. याचं मनात काय चालू राहते समजणं जरा मुश्किलच आहे बा. आज किती छान. आज यांना म्हणतेस मी की ऑनलाईन काही जमत नाही, जाऊ दे, त्याच्यापेक्षा पेमेंट पण कमी मिळते ऑनलाईन मध्ये. वर्क फ्रॉम होम म्हटलं की फरकच पडते ना, त्याच्यापेक्षा चालत जाऊ म्हणून तिकडे. म्हणजे कसं तिकडे एकदाचं रुटीन लागलं की छान. तसं पण गावात थोडं बोरच होते. आता मी यांना म्हणते की आज नाही घरी म्हणू का, नाही जाऊ दे बाहेरच म्हणते, नाहीतरी बाहेर चाललं जाय ना आम्ही मस्त चॅट खायला. तर तिकडेच बोलते. मग यांना म्हणते चला एखाद्या मंदिरात जाऊ बसू आणि तिथे सांगते. मग यांना हे पण खुश होतील ना, कारण यांना पण यायचं आहे ना. मला तर वाटते मुंबई सिलेक्ट करूया. मुंबईत जास्त कंपन्या आहेत, मला तिकडेच जास्त IT पार्कमध्ये जॉब लागू शकते. तिकडे द्यायते म्हटलं इंटरव्ह्यू, आणि 1-2 कंपन्यांशी झालं आहे म्हणतो माझं हे. तर सांगते यांना. चल बाई जाऊ दे, जायचं एकदाचं. कसं एकदा जॉईन झालं ना की मग मला बरं वाटते. मला सवय आहे ना ते नेहमी जॉब, म्हणजे कसं असं थोडंसं करंटमध्ये राहिल्यासारखं वाटते. नाही हे काय 4-5 महिने झाले नुसतं घरातच आहे मी. इकडे आले तेव्हापासून हा 1 महिन्यात बापरे साड्या घालू घात आले वाटते. तिकडे छान रिलॅक्स माझ्या मनाप्रमाणे जीवन जगेल मी. नाहीतरी यांना आवडते ना मॉडर्न, मलाच कुठं आवडते काकूबाई म्हणून राहायला. पण इकडे राहावं लागते. चला मग तिकडे आपली दुनिया, आपलं घर, आपलं विश्व. योगिता आले तुम्ही? चला ना, मी किती वेळची वाट पाहून राहिली. अरे हिला हो म्हटलं होतं लेख चट खायला जायले, माझ्या डोक्यातले निघून गेलतो. झाली का तुझी तयारी? साडी घातली का तू? हो. का बरं, ड्रेस घालायला पाहिजे होता? तुम्हीच तर नाही म्हणता. मी मग साडीच घातली. कशी दिसते? छान दिसते. झाले का सगळे काम झाले का? आई आत्या कुठे गेले? आत्या मोठे बाबाच्या घरी गेलेले आहेत, आणि आई काय माहिती कुठे गेले आहेत. मी आईला सांगितलं पण तसं आम्ही बाहेर जाणार आहे म्हणून. झालं सर्व, आवरलंय माझं. हो का? आभारी तर आलो लेख. हो ना, पानं जाऊ ना. छान आभार काय, मी तर म्हणते पाऊस आला पाहिजे छान मस्त. आपण ना 2 व्हीलरने जाऊया काय, मज्जा येते मस्त. वरतून पाऊस सुरू. आव आपण भुट्टा खाऊया काय? मस्त मिळत असेल ना एवढ्यात भुट्टा, छान मस्त तिथे भाजलेला, त्याच्यावरती छान मस्त काळं मीठ लिंबू वगैरे, आणि रोडच्या साईडने उभं राहून खाऊया. मला खूप आवडते. आणि मला ना तुम्हाला काही सांगायचं पण आहे. काय सांगायचं आहे? काय सांग नाही तर. इथं नाही, बाहेर. काय झालं, तुम्ही असे सुस्त सुस्त का, सुनसून का बरं? जायचं नाही का? म्हणजे मला नाराज वाटून राहिले तुम्ही. काही काम आहे का? नाही नाही, काम घेऊन काय नाराज काय नाराज गिराज नाही मी. नाराज काय असणार आहे? काम काही नाही. नाही तुम्हाला काही सांगायचं म्हणून म्हटलं सांग. काय सांगतो बा? सांगते ना. सांग ना बा मग काय झालं. तुम्ही ना एवढे उत्तावीड आहे ना, सगळं इथं सांगणार आहे का मी? म्हटलं जाऊया मस्त, छान पाऊस येईल, मस्त रिमझिम त्या पावसात ओलं होऊ दोघे जण, मस्त रोडच्या साईडने भरून छान असा भुट्टा खाऊ. मग मी तिथे सांगेन तर तुम्हाला इथेच घाई. अहो मी काय म्हटलं हे ऑनलाईन वर्क फ्रॉम होम आणि ते काही करत नाही, त्याच्यात काही पेमेंटही मिळत नाही, आणि खूपच त्यांचे एवढंच करार सारखं बांधूनच घेतात ते काही परवडत नाही. म्हटलं त्याच्यापेक्षा आपण जाऊया तिकडेच, आणि तिकडेच मस्त जॉब करूया. म्हणजे कसं तिकडे असलं ना तर तुम्ही पण सिरियसली जरा इंटरव्ह्यू द्याल. इकडनं तर तुम्ही बस देतो ना, करतो ना, हो ना, असंच करता. आणि मी तुम्हाला 2-3 कंपन्यांचं सजेस्ट केलं होतं. तुम्ही केलं का त्यांच्यासोबत? काहीतरी झालंय का तुमचं बोलणं त्यांच्यासोबत? काही इंटरव्ह्यूसाठी तुम्ही बघितलंय? काहीच बघितलं नाही. तिकडेच जाऊया, मुंबईला सेटल होऊया मी म्हणते. म्हणजे कसं तिकडे मला भरपूर कंपन्यांमध्ये, आधी माझा जॉब तिथेच होता, मला तिकडे थोडंसं आणखी जरा सोयीस्कर होईल. आणि माझ्या ओळखी पण आहेत ना, माझे फ्रेंड्स पण राहते तिथेच, आणि म्हणजे कसं आपल्याला फ्लॅट वगैरे घ्यायलाही सोपं जाईल. आणि तुम्ही पण तिथेच जॉब बघा, हो ना? आहे ना खुश खबर? काय जायचं? तू वर्क फ्रॉम होम करणार होती ना काही दिवस? हो, पण ते किती त्याच्यापेक्षा म्हटलं
जाऊच या ना, वर्क फ्रॉम होम गेल्यापेक्षा. नाहीतर आपलं ठरलंच होतं ना आपण जाऊया, तर मग जाऊच या ना. म्हणजे कसं जेवढं लवकर गेलं तेवढं लवकर आपण सेटल होते ते, हो ना. आणि माझ्या फ्रेंड्सचा पण फोन आला होता. तिने जो 1 RK घेतलेला होता ना तिथे, तर तिच्याच अपार्टमेंटमध्ये 1 BHK खाली आहे म्हणते. 15,000 रुपये भाडं म्हणते. म्हटलं जमतं आम्हाला, हो ना. आणि म्हणजे सगळं ती तिथे 8 वर्षापासून राहून राहिली. तिचा 1 RKच आहे, कारण ती एकटीच आहे. तर तिला म्हटलं आमचं तर काही 1 RK मध्ये नाही जमणार, 1 BHK लागेलच ना आपल्याला, हो की नाही. कधी माझे आई वडील येतील, कधी तुमचे आई वडील आले तर लागतंच म्हटलं. तर तिला म्हटलं आम्ही 1 BHKच बघू म्हटलं. 15,000 रुपये आहे तिथे भाडं. आणि सोसायटीचं वगैरे काहीच टेन्शन नाही. सर्व म्हणजे ती राहतेच ना. तुम्हाला सांगितलं नव्हतं का, ती माझी मैत्रीण ही ना, त्या दिवशी फोन नव्हता आला का तिचा. हो हो हो. म्हणजे फ्लॅटही पाहून ठेवला का, असं का? मग आहेच मी हुशार. सगळं मी कसं आधीच करून ठेवते व्यवस्थित, मला माहितीच असते. माझं तसं ना, प्रत्येक गोष्टी तसं असते, प्री प्लॅनिंग. मी सगळं प्लॅनिंग नुसार करते. मग काय सांगू तिला, सांगू का तू बुक करून घे म्हणून. कारण तिची सोसायटी एवढी हायफाय आहे म्हटलं, माहिती आहे का. IT पार्क तिथून जवळच आहे. म्हणजे आपण अगदी पायी जाऊ शकतो कंपनीमध्ये, एवढ्या जवळ आहे. आणि ती तेवढ्यात भेटणं म्हणजे मुश्किल आहे ना. आणि जुना आहे थोडासा अपार्टमेंट, जुनं असल्यामुळे ते थोडं स्वस्तात आहे. नाही तर मग महागात असलं तर आपल्याला भाडं जास्त जाईल ना, हो ना. म्हटलं सुरुवातीला जास्त भाडं कशाला, हो की नाही. हो, हिनं तर सगळंच ठरवलं, फ्लॅटही बुक करणं लावलं. म्हणजे हिचं जायचं तयारच आहे वाटते सगळं. पण आई, बाबा, आज बाबा किती नाराज वाटले मला. ही जाणार यानंच. बाबाला कसं सांगू मी की बाबा आम्ही चाललो. इले कसं नाही म्हणू की योगिता इथंच तू काही कर. मी तर गड्या खूप धर्मसंकटातच फसलो. इकडे बायको, तिकडे आई बाबा. म्हणजे मला जावंही वाटते, कारण तिकडे करिअर आहे माझं, हिचं करिअर आहे, मला समजते ते. पण इकडे आई बाबा, त्याचं इमोशन मला तर काही समजूच नाही आलं. मला डोकं फाटते वाटते आता. मी नाही कोणालाच नाही म्हणू शकून राहिलो. हिला नाही म्हटलं तर हे म्हणेन तुम्ही हो म्हटलं तर आता नाही म्हणता, हे तर सगळंच ठरवलं. जातो म्हणेन तर मी आई बाबाला जातो असं म्हणूच शकत नाही. म्हणजे ते मला तर वाटतच कसंच करतील. बाबा तर रडतीलच, कारण बाबा हे काय मला तर काही समजूनच नाही राहिलं. अहो आपण ना तिकडे छान सजूया आपल्या घराला, हो ना. मस्त आपलं घर तिकडे सजूया, छान तिकडे सेटल, हो ना. तेच आपलं घर मस्त त्याला सजूया. मी तर म्हणते बा त्याला कलरिंग आधी करूया, कारण हे जुने फ्लॅट असतात ना, खूप बोरिंग असतात. एवढे बोरिंग, आणि ते आधीच्या भाडे करून एवढं त्याला घाण केलेलं असते ना. आधी ना आपण स्वच्छ व्यवस्थित, मी तर म्हणते जायच्या पहिलेच आपण कलरिंग वगैरे करून घ्यायची का. इकडचं घर सजवतो योगिता, जे भाड्याचं आहे. इकडचं आपलं एवढं मोठं आहे, हे तुटून राहिलं. ते काय जोडतं मला समजून नाही राहिलं. मी काय विचार करून राहिलो. म्हणजे हे योगिताचं काय म्हणू मी, हे घर जोडून राहिली का तोडून राहिली.